नमस्कार मित्रांनो, आज आपण परत बघणार आहोत समभुज त्रिकोण। आणि मित्रांनो, हेच तुमचे मार्ग जे परीक्षेमध्ये मिडपासून तुम्हाला खूप दूर नेऊ शकतात आणि म्हणूनच तुम्हाला हा टॉपिक बघणे गरजेचे आहे। त्यासाठी तुम्हाला तुमची बुद्धी जागेवर असणं गरजेचं आहे आणि तुमची बुद्धी जागेवर असेल तर हे प्रश्न सोडवता येतील। म्हणजेच तुम्ही म्हणता हा प्रश्न मला आला नाही, तो प्रश्न मला आला नाही, तर त्याची चुकी एकच असते की तुम्ही त्याला हात लावून बघत नाही। तो अत्यंत सोपा असते, फक्त तुमची चुकीमुळे तुम्हाला तो येत नाही। तर मित्रांनो, जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी सर्वात आधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, चला बघूया समभुज त्रिकोण। तर आपल्याला समभुज त्रिकोणाचं माहीतच आहे। पहा, सर्व कोणांची बेरीज किती असते? 180 अंश। प्रत्येक कोण 60 अंशाचा असतो, बरोबर आहे ना? आणि सर्व बाजू कशा असतात? समान। आता भामट्या, तुला या शब्दावरून समजायला हवं होतं की समभुज, सम म्हणजे सारख्या, बरोबर आहे ना? तू सारखा, ती सारखी, तर हे भुजा पण कशा असतील? सारख्या, म्हणजेच समभुज त्रिकोण। तुझी बुद्धी शेण खाते का भामट्या? म्हणजे समभुज म्हणजे सर्व बाजू समान। ती ही बाजू शेण खाणार तर ही पण बाजू शेण खाणार आणि ही पण बाजू काय खाणार? शेण खाणार। म्हणजे ही बाजू ए तर ही पण बाजू ए आणि ही पण बाजू ए। ही बाजू 7 तर ही पण 7 आणि ही पण 7। म्हणजे बघा, सर्वात सोपी आहे। आणि एक लक्षात असू द्या, म्हणजे बाजूंचे गुणोत्तर बघा की प्रश्न कुठून तयार होत नाही, साधेच प्रश्न असतात। बाजूंचे गुणोत्तर एकास एकास एक असेल आणि कोणांचे गुणोत्तर सुद्धा एकास एकास एक असेल। का बरं? तर प्रत्येक कोण 60 डिग्रीचा असतो, म्हणजे सर्व कोण सारखे असतात म्हणून एकास एकास एक, आणि प्रत्येक बाजू पण समान असते म्हणून एकास एकास एक। तर आता याच्यावरून जर उत्तर काढायचं, प्रत्येक कोण 60 60 60 60 60चे अनुपात 60 एक 60 60 एक 60 आणि 60 एक 60, म्हणजे एकास एकास एक अनुपात आला। प्रत्येक बाजू सारखी म्हणजे ए ए ए, एक एक आणि एक, म्हणजे प्रमाण एकास एक येईल। म्हणजे लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे। तर मित्रांनो, ही झाली तुमचं बेसिक। आता बघा, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे। पहा, जसा तिचा नंबर, म्हणजे तुमच्याजवळ तुमचा मोबाईल घरच्यांनी पण घेतला, भामटे तुला बोलत आहे, तुझा मोबाईल तुझ्या घरच्यांनी पण घेतला तरी पण त्याचा नंबर तुला आठवण असते, म्हणून हे सूत्र पण तुला आठवण ठेवणे गरजेचे आहे, बरोबर आहे ना? कारण की त्याचा नंबर तुला काही घेणदेण नसो तरी तिचा पाठ राहते। तुला गणिताचं सूत्र पाठ नाही राहत, सर मला सूत्रच पाठ नाही राहत। अरे बाबा, तुला त्याचा नंबर कसा पाठ राहते रे भामटे? भामटे म्हणजे त्याचा जर नंबर तू पाठ ठेवू शकते तर हे पण पाठ ठेवू शकतं की नाही? म्हणून भामटे, शेण कमी खा आणि इकडे लक्ष दे। तर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला असते करणी 3/4 गुणेला बाजूचा वर्ग। आणि परत परिमितीमध्ये काही चेंजेस नको रे मित्रा। आणि भामटे तू पण बघ, परिमिती सर्व बाजूंची बेरीज, म्हणजे फार सोपं आहे। परिमिती सर्व बाजूंची बेरीज, आणि याची परिमिती तर सर्वात सोपी आहे। एक बाजू 7 असेल म्हणजे सर्व बाजूंची बेरीज 7 × 7 14, 14 × 7 21, म्हणजे फार सोपं आहे। याच्यापेक्षा काहीच सोपं नाही। आता बघूया, याच्यामध्ये टाईप नंबर 1 नुसार सुरुवात करूया। तर बघा, टाईप नंबर 1 मध्ये फक्त आपल्याला क्षेत्रफळ काढणे शिकायचे आहे। क्षेत्रफळ व बाजू, म्हणजे बघा कुठून कुठे जातो आणि कुठून कुठे येणार आहोत हे सर्व गोष्टी बघायच्या आहे। बघा, प्रश्न क्रमांक 1, एका समभुज त्रिकोणाची बाजू 4 मीटर आहे, तर क्षेत्रफळ किती? बघा, म्हणजे अडचण काहीच नको, फक्त सूत्र पाठ असायला हवं। आणि भामटे, तुला तर पहिलं असायला हवं, त्याचा नंबर जसा पाठ असते तसं सूत्र पण पाठ असायला हवं। क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय? करणी 3/4 गुणेला बाजूचा वर्ग।
तर कर्णी 3/4 गुणेला बाजू किती आहे म्हणजेच 4चा वर्ग. कर्णी 3/4 गुणेला 4चा वर्ग 16, 4 चौक 16 म्हणजेच 4 कर्णीत 3 मीटर वर्ग. म्हणजे आपले उत्तर किती आलेले आहे 4 कर्णीत 3 मीटर वर्ग. आणि भामटे हो, तुम्हाला ऑप्शनमध्ये हेच उत्तर नसू शकते, उत्तर वेगळे पण होऊ शकते. ह्याचंच उत्तर असं पण होऊ शकते कर्णीत 48. कसं आलं ते तू बघ, तुला समजायला हवं. भामटे हो, तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला काहीतरी आठवण येते, तुमची दलिंदरी मला पाहावीशी वाटत नाही. म्हणजे म्हणून मी एक लक्षात ठेवत असतो नेहमी बॅचला शिकवताना, किताबें बहुत सी पढ़ी होंगी तुमने मगर कोई चेहरा पढ़ा होगा क्या. हाँ, मैंने चेहरे ज़्यादा पढ़े हैं, किताबें कम पढ़ी है, तो ध्यान में भी रखना है. तर मित्रांनो लक्षात असू द्या की आपल्याला 4चा वर्ग आतमध्ये गेल्यावर किती होतो 16 आणि 16 48. परत दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. एका समभुज त्रिकोणाची बाजू 8 मीटर आहे तर क्षेत्रफळ किती. परत क्षेत्रफळाचा फॉर्म्युला कर्णीत 3/4 गुणेला बाजूचा वर्ग. कर्णीत 3/4 गुणेला बाजू किती आहे 8 गुणेला 8 लिहू शकतो ना आपण. बाजूचा वर्ग म्हणजे कोणत्याही संख्येचा गुणाकार 2 वेळा मित्रांनो, हे लक्षात असणं गरजेचं आहे. मग 4 दुनी 8, 8 दुनी 16 म्हणजेच 16 कर्णीत 3. बरोबर आहे ना उत्तर. म्हणजे प्रश्न सोपा आहे, फक्त तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि गणितामध्ये अडचण पण आली पाहिजे. म्हणजे अडचण म्हणजे नेमकी काय मित्रांनो, तर बघूया अडचणच. बघा, एका समभुज त्रिकोणाची बाजू 6 मीटर आहे तर क्षेत्रफळ किती. आणि गणितात अडचण हवीच, तर ती अडचण म्हणजे काय बघा. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय कर्णीत 3/4. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो. कधी कधी मी विसरतो, मी विसरभोळा आहे फक्त नंबर लिहिण्याच्या बाबतीत, बाकी कोणत्याच बाबतीत विसरभोळा नाही, सर्व गोष्टी लक्षात असतात. कर्णीत 3/4 गुणेला बाजूचा वर्ग म्हणजे 6 गुणेला 6, तर बेदुनी बेत्रिक बेत्रिक. बरोबर आहे. 3 त्रिक 9 म्हणजेच 9 कर्णीत किती आलं मित्रांनो 3. म्हणजे गणितामध्ये नवीन काहीच नसते, फक्त तुमची बुद्धी जागेवर असणं गरजेचं असते. म्हणजे 9 कर्णीत 3 मीटरचा वर्ग. बरोबर आहे. तर चला प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊया. ज्याच्यात तुम्हाला अडचण नक्कीच येणार आणि यायला पण हवी. बाजू आहे 5 मीटर तर क्षेत्रफळ किती. परत कर्णीत 3/4 गुणेला बाजूचा वर्ग. बाजूच्या ठिकाणी तिचं नाव लिहा. कर्णीत 3/4 गुणेला 5चा वर्ग 25. आता भाग तुटत नाही, तर 25 कर्णीत 3/4 हे पण उत्तर बरोबर आहे. किंवा 6.25 कर्णीत 3 मीटरचा वर्ग हे पण उत्तर बरोबर आहे. म्हणजे दोन्ही पण उत्तर आपले बरोबर आहे. तर मित्रांनो, या 4 प्रश्नावर आणखी तुम्हाला होमवर्कसाठी मी काहीतरी प्रश्न देणार आहोत, ते तुम्हाला सोडवायचे आहेत. बाजूवरून क्षेत्रफळ काढायचं आहे. तर बघा, इकडे बाजू देतो आणि इकडे तुम्हाला क्षेत्रफळ. बघा, त्रिकोणाची बाजू आहे 16 मीटर तर क्षेत्रफळ किती. दुसरा प्रश्न 24 मीटर तर क्षेत्रफळ किती. तिसरा प्रश्न 12 मीटर तर क्षेत्रफळ किती. आणि चौथा प्रश्न 9 मीटर तर क्षेत्रफळ किती. मित्रांनो, प्रश्नामध्ये काहीच नवीन नाही. आणि मित्रांनो, प्रॅक्टिस करणं फार महत्त्वाचं आहे. जरी तुम्हाला सर्व गोष्टी येत असेल, पण मित्रांनो तुम्हाला एक मार्क देऊन जातो. आणि मग तुम्ही काही विद्यार्थी म्हणता की सर एका मार्कामुळे गेलो आणि सर वेटिंगमध्ये आहो, तर अशी परिस्थिती येऊ नका देऊ. त्यासाठी सर्व गोष्टीचा अभ्यास करा. आणि पोलीस भरतीचे पेपर पण लवकरच आहेत, त्यासाठीच मी तुमच्यासाठी भूमिती घेऊन आलेले आहो. कारण की बाकी सर्व गोष्टी तुमच्या झालेल्या असतील, तर ही गोष्ट येणं एक गरजेचं आहे. तर चला आता याच्यामध्ये थोडा बदल करूया. बदल हवा टाईप नंबर 1 मध्येच बदल हवा म्हणजे बदल तर हवाच. आता प्रश्न क्रमांक 1 बघा. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 9 कर्णीत 3 मीटर वर्ग आहे. तर
बाजू किती? तर मित्रांनो आता एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 9 कर्णी 3 मीटर वर्ग आहे, तर बाजू किती? तर मित्रांनो आपल्याला प्रश्न बघायचा काय आहे, सर्व गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्याला क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असते, कर्णी 3/4 गुणेला बाजूचा वर्ग बरोबर क्षेत्रफळ. आणि मी नेहमी सांगतो तुम्हाला, जेव्हा जेव्हा अशी अडचण येते ज्याच्या ठिकाणी त्याचीच किंमत टाकावी, कर्णी 3/4 बाजू x पकडली म्हणजेच x वर्ग बरोबर किती, 9 कर्णी 3 मीटर, म्हणजेच x वर्ग बरोबर 9 कर्णी 3 गुणेला 4 भागीला कर्णी 3. कर्णी 3 कटले आणि 9 चौक 36, x वर्ग बरोबर 36, तर x बरोबर बाजू किती आली मित्रांनो आपली 6. म्हणजे फक्त कसं आहे, सोपी आहे आणि फक्त आपल्याला प्रश्न सोडवणंही गरजेचं आहे. म्हणजे जर प्रश्न आला तर सर्व गोष्टी क्लिअर होतील. तर चला याच्यामध्ये बदल हवामध्ये प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक किती, 2 कडे. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 49 कर्णी 3/4 मीटर वर्ग आहे, तर बाजू किती मित्रांनो? आता मी तुम्हाला शॉर्टकट पण सांगू शकतो की 49चा वर्ग कशाचा वर्ग आहे, 7चा, पण आपल्याला तसं करायचं नाही, नियमाने जायचे आहे. बघा, कर्णी 3/4 गुणेला बाजूचा वर्ग बरोबर 49 कर्णी 3/4, तर 4 कटले, कर्णी 3 कटले, तर बाजूचा वर्ग बरोबर 49 आले. तर बाजूला x पकडले तर x वर्ग बरोबर 49, तर x बरोबर किती येतील, 7. म्हणजे प्रश्न फार सोपे असतात, फक्त आपल्याला येणे गरजेचे आहे. तर मित्रांनो आता बदल हवामध्ये होमवर्क बघूया. होमवर्क आता बघा, होमवर्कमध्ये 5 ते 6 प्रश्न, 1, 2, 3, 4 आणि 5. तर आपल्याला यामध्ये काय दिलेलं असेल, क्षेत्रफळ दिलेलं असेल, क्षेत्रफळावरून पुढे जायचं आहे, आपल्याला बाजूवर जायचं आहे, बरोबर आहे ना. छत्तीस कर्णी 3 मीटर वर्ग आहे, तर बाजू किती? 25 कर्णी 3 मीटर आहे, तर बाजू किती? 49 कर्णी 3 मीटर वर्ग आहे, तर बाजू किती? म्हणजे पहा, प्रश्न येणं गरजेचं आहे. 25 कर्णी 3 मीटर 4/4 मीटर वर्ग आहे, तर बाजू किती? कर्णी 3 मीटर वर्ग आहे, तर बाजू किती? 5ही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. आणि काही अडचण असल्यास, आणि मित्रांनो मी भूमितीचे सर्व तुम्हाला टॉपिक टाकणार आहे, फक्त तुमचं एकच काम आहे की व्हिडिओ पूर्णपणे बघायचे आहे आणि तुमचे हमखास मार्क कव्हर होतील याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. तुम्ही स्वतः मला मेसेज करता की सर तुमच्यामुळे मला खूप फायदा झाला. फक्त तुम्हाला एकच गरज लक्षात ठेवायची आहे की व्हिडिओकडे लक्ष आणि पूर्ण व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. आता हा होता टाईप नंबर 1. आता जायचं आहे आपल्याला टाईप नंबर 2 कडे. टाईप नंबर किती बघायचा आहे यामध्ये आता 2. आणि टाईप नंबर 2 मध्ये आपल्याला परिमिती व परिमितीवरून पुढे जायचं आहे बाजूकडे. आता पहा, याच्या परिमितीचं सूत्र काय असू शकते, सर्व बाजूंची बेरीज किंवा 3a. आता 3a क्यू का बरं, किंवा 3 गुणेला बाजू. तर मित्रांनो हे कसं आलं, तर बघा सर्व बाजू कशा असतात, सारख्या आहे, a, तर a अधिक a 2a, 2a 1a 3a, तर म्हणून सर्व बाजू समान असतात, म्हणून एक लक्षात ठेवा. आता पहा पहिला प्रश्न, एका समभुज त्रिकोणाची बाजू 4 मीटर आहे, तर परिमिती किती? तर मित्रांनो एकतर सर्व बाजूंची बेरीज, एकतर 3 गुणेला आहे. का बरं, कारण की सर्व बाजू कशा असतात, समान. मग मला सांगा, एक बाजू जर 4 असेल तर त्रिकोणाला बाजू किती असतात, 3. आणि समभुजमध्ये सर्व बाजू कशा असतात, सारख्या.
तर बघा 4 4 अधिक 4 म्हणजे समभुजमध्ये सर्व बाजू समान असतात. एक 4 असेल तर दुसरी पण 4 आणि तिसरी पण 4. 4 अधिक 4 8, 8 अधिक 4 12. आणि शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवताना 3 गुणिले 4 म्हणजे आलेले उत्तर किती आहे 12. म्हणजे दोन्ही कंडिशनमध्ये उत्तर सारखेच आहे. बरोबर आहे ना. तर उत्तर सारखेच असते, फक्त आपल्याला समजत नाही मित्रांनो. तर चला प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. एका समभुज त्रिकोणाची बाजू 15 मीटर आहे तर परिमिती किती. तर सर्व बाजूंच्या बेरीजनुसार 15 अधिक 15 अधिक 15 म्हणजेच 45 किंवा 3 गुणेला बाजू. तर 3 गुणेला 15 किती आला मित्रांनो 45 मीटर. म्हणजे उत्तरामध्ये बदल काहीच नसतो, फक्त आपल्या बुद्धीमध्ये बदल असतो आणि तोच बदल आपल्याला दूर करायचा आहे. तर मित्रांनो चला याच्यामध्ये होमवर्क बघूया. आता तुम्हाला सोपीच जाणार आहे. आता जर बाजू 8 मीटर दिली तर परिमिती किती 24 म्हणजे 8 त्रिक 24. बाजू 10 मीटर तर परिमिती किती 30 मीटर. म्हणजे तिप्पटच करायची आहे, कारण की सर्व बाजू कशा असतात समान असतात. तरी पण भामटे हो, होमवर्क लिहून द्या. होमवर्क लिहिणं गरजेचं आहे. तर होमवर्कमध्ये 3-4 प्रश्न देतो आणि 2 प्रश्न अडचण निर्माण करणारे देतो. बघा बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1, बाजू 5 मीटर, बाजू 15 मीटर, बाजू 17 मीटर, बाजू 2 करणी 3 मीटर, बाजू 7 करणी 3 मीटर. मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या. मित्रांनो बघा आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढलेला असेल म्हणजे तुम्हाला सर्वांची काय काढायची आहे परिमिती. काही भामटे विचारतात सर काय काढायचं आहे, तुम्ही आकडे लिहिले. अरे भामट्या, जर परिमिती चालू असेल तर परिमिती विचारेन की नाही, मला काय घेणं देणार तुझ्या जीवनाचं, मी जीवनातलं काय विचारणार तुला. तर आता बदल तर हवाच. आता बदल हवामध्ये चला हवा येऊ द्या नाही, बदल हवा. तर बदल हवामध्ये पहा, एका समभुज त्रिकोणाची परिमिती 39 मीटर आहे तर बाजू किती. भामट्या, सर्व बाजू कशा असतात सारख्या, म्हणजे 3-3 बाजू येतील तुला. त्या 3-3 बाजू तुला सर्व गोष्टी करायच्या आहेत. तर इकडे लक्ष असू दे. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 39 मीटर आहे तर परिमितीचा फॉर्म्युला काय 3 गुणेला बाजू बरोबर किती आहे परिमिती 39 म्हणजे बाजू बरोबर किती आली 13. आता 13 कसे आले तुला अडचण आहे तर अडचण नको, हे 3 भागीला गेले म्हणजे बाजू किती आली 13 मीटर. प्रश्न क्रमांक 2 कडे बघूया. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 60 मीटर आहे तर बाजू किती. 60ला कितीने भागसाल 3ने. फार सोपी आहे, म्हणजे आलेले उत्तर किती आहे 20 मीटर. काही अडचण नको, 3नेच भागायचं आहे कारण की बाजू 3 असतात आणि सारखे असतात तिन्ही पण. आता बघायचं आहे प्रश्न क्रमांक 3, ज्याच्यामध्ये अडचण निर्माण करायची आहे तुम्हाला आणि तेच माझं काम आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये एका समभुज त्रिकोणाची परिमिती 6 करणी 3 मीटर आहे तर बाजू किती. बघा 6 करणी 3ला कितीने भागणार 3ने, 3 दुनी, तर येणारे उत्तर किती असेल 2 करणी 3. मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या. आता मी तुम्हाला काही होमवर्कसाठी प्रश्न देणार आहे. परिमिती दिलेली असेल त्याच्यावरून काय काढायची आहे तुम्हाला बाजू काढायची आहे. 2, 3, 4 आणि 5. परिमिती आहे 90 मीटर तर बाजू किती. परिमिती आहे 48 मीटर तर बाजू किती. परिमिती आहे 51 मीटर तर बाजू किती. परिमिती आहे 12 करणी 3 मीटर तर बाजू किती. परिमिती आहे 21 करणी 2 मीटर तर बाजू किती. तर याचा स्क्रीनशॉट काढून द्या. आणि आता तुम्हाला मित्रांनो आता बघायचे आपल्याला मिक्स प्रश्न. तर मिक्स प्रश्न बघताना फक्त कुठून कुठं कसं जायचं हेच तुम्हाला अडचण जाते, तर ती अडचण दूर करणार आहे मी. तर मिक्स प्रश्नामध्ये म्हणजेच सांगायचं तात्पर्य हे की आता बघा पहिला प्रश्न,
एका समभुज त्रिकोणाची परिमिती 48 मीटर आहे, तर क्षेत्रफळ किती? म्हणजे आता नवीन काही नाही मित्रांनो, आणि हा प्रश्न आलेला आहे मागच्या वर्षी पोलीस भरतीला. पोलीस भरती 2021ला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा सोपाच आहे. परिमिती किती आहे? 48. आणि तर परिमिती 48 असेल तर 48 भागीला 3 म्हणजे आपली बाजू किती आली? 16 मीटर. बाजू 16 मीटर कशी आली हे समजण्यासाठी भामट्या तुला थोडा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, तरच तुला समजणार. मग कसं आलं हे क्वेश्चन नको. आपली बाजू किती आली? 16. आणि क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असते? कर्णी 3/4 गुणेला बाजूचा वर्ग. म्हणजेच कर्णी 3/4 गुणेला 16 गुणेला 16. 4 चौक 16, 16 चौक 64, म्हणजेच 64 कर्णी 3 मीटरचा वर्ग. म्हणजे बघा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे, म्हणजेच हेच आपल्याला प्रश्न करायचे आहेत. तर चला पुढे जाऊया. परत प्रश्न क्रमांक 2 कडे. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 18 मीटर आहे, तर क्षेत्रफळ किती? परत बघा इकडे प्रश्न क्रमांक. तर परिमिती जर 18 असेल, 18 भागीला 3, 6 बाजू आली का आपली? हो. कशी आली हा प्रश्न नको विचारू भामट्या. तुला असं माहीत असायला हवं की मी याआधी तीच काम केलं, दुसरं कोणतंच नाही रे. तुझं लक्ष नव्हतं फक्त, आणि लक्ष देणं काम आहे तुझं, बरोबर आहे की? तू करत होता डिस्कशन आपसातली, तर ते डिस्कशनमुळे तुला इकडे लक्ष नव्हतं. तर 18 भागीला 3, 6 बाजू आली. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला कर्णी 3/4 गुणेला बाजूचा वर्ग. म्हणजेच कर्णी 3/4 गुणेला 6 गुणेला 6. बेदुनी बेत्रिक बेत्रिक 3 त्रिक 9, म्हणजेच 9 कर्णी 3, किंवा कर्णीत 243. हे कसे आले तिला विचार, मला नको विचारू. म्हणजे लक्ष असेल तरच. आता बघायचं आहे प्रश्न क्रमांक 3. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 12 मीटर आहे, तर क्षेत्रफळ किती? परत 12 भागीला 3 म्हणजेच बाजू आली 4 मीटर. कर्णी 3/4 गुणेला 4 गुणेला 4. आता मी शॉर्टकटच मारणार आहे. 4 4 कटले तर 4 कर्णी 3, बरोबर आहे ना? किंवाच कर्णी 48. दोन्ही पण उत्तर आपले बरोबर आहे. हे पण उत्तर बरोबर आहे आणि हे पण उत्तर बरोबर आहे. दोन्ही याचं सांगणे एकच आहे, बरोबर आहे ना? तर मित्रांनो आता बघायचं आहे पुढे. जो प्रश्न फार तुम्हाला अडचण करणार आहे, प्रश्न क्रमांक 3. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 6 कर्णीत 3 मीटर आहे, तर क्षेत्रफळ किती? तर मित्रांनो परिमिती किती आहे? 6 कर्णी 3. याला कितीने भाग देसाल? 3 ने. 3 दुनी म्हणजे बाजू आपली 2 कर्णी 3 आली का? म्हणजे आपण बाजू बरोबर 2 कर्णी 3 लिहू शकतो. आणि क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो? कर्णी 3/4 गुणेला बाजूचा वर्ग. मग कर्णी 3/4 गुणेला बाजू किती आहे? 2 कर्णी 3 गुणेला 2 कर्णी 3. बेदुनी 4, 2 2 कटले. कर्णी 3 गुणेला कर्णी 3 गुणेला कर्णी 3. तुला भामट्या मला माहीत आहे येणार नाही, तर ते तू बघ तुला कसं येत नाही. तर मी याचं उत्तर सांगणार आहे. फक्त याचे उत्तर येणार आहे 3 कर्णी 3. तर मित्रांनो हे होते याच्यावरील मिक्स प्रश्न. आता आणखी थोडे मिक्स प्रश्न बघायचे आहेत, बदल होणारच आहेत प्रश्नामध्ये. बघा प्रश्नामध्ये इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येणे गरजेचं आहे. पहा प्रश्न क्रमांक 1. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 9 कर्णी 3 मीटर वर्ग आहे, तर परिमिती किती?
तर मित्रांनो क्षेत्रफळ दिलेलं आहे, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो, कर्णी 3/4 गुणेला बाजूचा वर्ग बरोबर काय आहे 9 कर्णी 3. तर बघा कर्णी 3 कटले, बाजूचा वर्ग बरोबर 9 चौक किती आले मित्रांनो 36. हे तुला समजायला हवं. तर बाजू किती येणार आपली 6 आणि परिमितीचा फॉर्म्युला काय आहे आपला 6 गुणेला 3 गुणेला बाजू. तर 6 का बरं आले मित्रांनो उच्चारात, कारण की बाजू 6 आली होती त्यामुळे. तर 3 गुणेला 6 म्हणजे येणार उत्तर किती असेल आपले 18. तर मित्रांनो प्रश्न इकडून तिकडे फिरत राहतात आणि ते प्रश्न फिरत असले तर आपल्याला सुचत नाही. आणि तुम्हाला होमवर्कसाठी मी 2 ते 3 प्रश्न घेणार आहोत. ते होमवर्क तुम्हाला ॲन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. दोन समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर एकास 4 आहे. तर परिमितीचे गुणोत्तर किती. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे, म्हणजेच तुमचा भरपूर फायदा होणार आहे. याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओला पूर्णपणे बघण्यासाठी. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.